बापाची किंमत ते दोनच लोक ओळखतात. एक ज्याला बाप नाही तो मुलगा, आणि दुसरा सासरी गेलेली लेक. यांनाच बापाची खरी किंमत माहिती आहे. नाहीतर काय, बाप घरात आला, मुलगा बाहेर गेला. बाप बाहेर गेला आणि मुलगा घरात आला. तो जेवतोय मग तो साईडला बसतो. मुलगा जेवतोय म्हणून बाप साईडला बसतो. बाप जेवतोय म्हणून मुलगा साईडला बसतो. इथंपर्यंत बापाचं आणि मुलाचं नातं झालेलं आहे. कित्येक ठिकाणी पाहायला भेटतं, बाप जेवतोय तर मुलांना शांत बसायचं. बापाची हवा चालली घरात तर मुलांना बाहेर हवा करायला जायचं. बापाची बाहेर हवा चालली तर घरात हवा करायला मुलगा येणार. बाप आणि मुलाचं नातं किती जवळ आहे विचार केला तर कुठल्याही क्षेत्रात मिळून राहू शकतात. 24 तास मिळून राहू शकतात. कष्ट करू शकतात, मेहनत करू शकतात, एकमेकांना आयुष्यभर सपोर्ट करू शकतात. असं आहे बाप मुलाचं नातं. मुलगी तर बापाला काळजाचा तुकडाच मानत असते, कारण तिला लहानपणापासूनच सांगितलेलं असतं की तू सासरी जाणार आहेस, बरोबर की नाही.